हॅलो फ्रेंड्स, आज आपण ॲग्रिकल्चर ऑप्शनल मधला राज्यसेवेचा असू दे किंवा UPSC असू दे, त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा असा कॉन्सेप्ट आज आपल्याला बघायचा आहे, जो आहे सायटोप्लाझमिक इनहेरिटन्स, जो जेनेटिक्स आणि प्लांट ब्रीडिंगमध्ये खूप महत्त्वाचा आहे. आता का महत्त्वाचा आहे? कारण का जे काय आपल्याला इनहेरिटन्स वगैरे होतं ते कशा पद्धतीनं होतं, काय ॲक्च्युली जीन ट्रान्सफर केले जातात, ह्या सगळ्या गोष्टी कशा होत आहेत? इट इज थ्रू द मेंडल्स इनहेरिटन्स, इजंट इट? मेंडल इनहेरिटन्सचे जे काही लॉज आहेत त्याच्यानुसार होत असतात. बट आता हा जो काही कॉन्सेप्ट आज आपण बघणार आहोत, हा मेंडलचे जे काही लॉज आहेत त्याच्या विरोधात हा ऍक्च्युली एक कॉन्सेप्ट आहे, आपण म्हणूया, किंवा त्याचं एक एक्सटेन्शन आहे असं म्हणूया, किंवा ते जे काही लॉज मेंडलने दिले होते त्याला हा फॉलो न करणारा हा एक लॉ आहे किंवा हा एक कॉन्सेप्ट आहे असं आपण म्हणू शकतो. आणि ह्या कॉन्सेप्टचं नाव आहे सायटोप्लाझमिक इनहेरिटन्स. ठीक आहे, आता सायटोप्लाझमिक इनहेरिटन्स नेमकं काय हे आपल्याला थोडंसं बघायचं आहे. पण ह्याच्या अगोदर आपल्याला थोडंसं बघायला लागणार आहे की सायटोप्लाझम म्हणजे नेमकं काय. तर सायटोप्लाझम म्हणजे काय? जे काय तुमचा सेल असतो. आता नाउ वी विल सी की हा जो काय तुमचा सेल आहे, आता ह्या सेलमध्ये तुमचा न्यूक्लियस असतो. आता न्यूक्लियसच्या बाहेरचा जो काय भाग असतो ह्याला काय म्हणतो आपण? इट इज अ सायटोप्लाझम. इट्स कॉल्ड एज अ सायटोप्लाझम. आणि ह्या सायटोप्लाझम मध्ये जीन्स असतात. सायटोप्लाझम मध्ये जीन्स असतात म्हणजे काय? सायटोप्लाझम मध्ये काही ऑर्गॅनिल्स असतात आणि त्या ऑर्गॅनिल्स मध्ये तुमचे काही जीन्स असतात, लक्षात ठेवा. आता जेव्हा मेंडलचं आपण म्हणूया की लॉज आले होते, किंवा मेंडलच्या लॉज नंतर किंवा मेंडलचं जे काही रिसर्च झालं होतं त्या रिसर्च नंतर जे काय आपण जेनेटिक्स मध्ये रिसर्च केला होता त्याच्यामध्ये आपण काय शिकलो होतो, किंवा त्याच्यामध्ये बरेच वेळेला असं मानलं जात होतं की तुमचे जे काही जीन्स असतात ते जीन्स फक्त तुमच्या न्यूक्लियसमध्ये असतात. कुठं असतात? तर न्यूक्लियसमध्ये. आता न्यूक्लियसमध्ये नेमकं कुठं? क्रोमोझोम वरती तुमचे जीन्स असतात. बट काही वर्षानंतर असं आपल्याला जाणवलं की असं एखादा रिसर्च आला, त्या रिसर्चमध्ये आपल्याला असं जाणवलं की ना की फक्त न्यूक्लियसमध्ये, तर तुमचे काही जीन्स जे असतात ते तुमच्या सायटोप्लाझममध्ये पण असतात. आता सायटोप्लाझम म्हणजे नेमकं कुठे? तर सायटोप्लाझमच्या मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट ह्या दोन जे काही ऑर्गॅनिल्स आहेत, ह्या दोन ऑर्गॅनिल्समध्ये काही तुमचे जीन्स असतात. आता जर काय तुम्हाला ह्याच्यामध्ये जर काही जीन्स तुम्हाला सापडत असतील, कशामध्ये? सायटोप्लाझम मध्ये, तर नक्कीच तो इनहेरिट होणार आहे तुमच्या ऑफस्प्रिंग मध्ये. तर ह्याचं कारण काय? जेव्हा मेल आणि फिमेलचं युनियन होतं, काय म्हणूया आपण, जेव्हा मेल आणि फिमेलचं युनियन आहे, इट्स द फिमेल, इट्स द मेल पार्ट. पण जेव्हा ह्या दोघांचं मेटिंग होतं, युनियन होतं, तेव्हा ऍक्च्युली न्यूक्लियसचं जे काय कॉन्ट्रीब्युशन आहे ते तुमच्या मेल मधून पण होणार आहे आणि फिमेल मधून पण होणार आहे. सो आपण काय म्हणतो याच्यामध्ये? फक्त न्यूक्लियसचं जे काय कॉन्ट्रीब्युशन आहे इट इज फ्रॉम बोथ मेल ॲज वेल एज द फिमेल. पण जो काय सायटोप्लाझम असतो, सायटोप्लाझम जो काय तुमच्या ऑफस्प्रिंग मध्ये इनहेरिट होतो, तो पूर्णपणे सायटोप्लाझम आपण म्हणूया इट इज मोस्टली फ्रॉम द फिमेल साइड. कुठं? फिमेल साइड. म्हणून ह्याच्यामध्ये काय सांगितलं आता? हा न्यूक्लियस आहे फिमेलचा, इट इज अ न्यूक्लियस फ्रॉम द मेल. आता ह्या दोन्ही न्यूक्लियस काय झालेले आहेत? प्रोजिनीमध्ये इनहेरिट झालेले आहेत. बट नाव सी हिअर, सायटोप्लाझमचा जो काय कंटेंट आहे इट इज बीन इनहेरिटेड ओनली फ्रॉम द फिमेल, नॉट फ्रॉम द मेल. म्हणजे ह्याचा अर्थ काय? हे जे जीन्स आहेत मदरमध्ये, म्हणजे कोणत्या पार्टमध्ये? मदर सेलच्या बेसिकली तुमचे सायटोप्लाझम मध्ये जे काही जीन्स असणार आहेत ते तुमच्या ऑफस्प्रिंग मध्ये जाणार आहेत, ना की फादर मधले. म्हणजे मदर टू प्रोजिनी असं हे इनहेरिटन्स असणार आहे, लक्षात ठेवा. आणि हे जे काही तुमचे जीन्स असतात ते कुठं असणार आहेत? बेसिकली ते असणार आहेत तुमच्या मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट मध्ये. मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट मध्ये. आणि जर समजा असे जीन जर काय मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट मध्ये, आणि हे जर मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट जर काय तुमच्या ऑफस्प्रिंग मध्ये इनहेरिट होत असतील, तर ह्याचा अर्थ काय? ते मदरचे कॅरेक्टरिस्टिक्स इनहेरिट होत आहेत तुमच्या ऑफस्प्रिंग मध्ये. सो आता ह्याच्यावरून आपल्याला असं समजतं की दिस इज नथिंग बट दिस इज सायटोप्लाझमिक इनहेरिटन्स. कारण का? सायटोप्लाझम कंट्रीब्यूट करायला लागले कशासाठी? फॉर द जीन ट्रान्सफर इन द ऑफस्प्रिंग. आणि म्हणूनच ह्याला सायटोप्लाझमिक इनहेरिटन्स म्हटलं गेलंय, किंवा ह्यालाच काय म्हणतो आपण? इट इज द मॅटर्नल इफेक्ट. लक्षात घ्या. तर याची डेफिनेशन बघूया आपण. सो सी, इनहेरिटन्स ड्यू टू जीन्स लोकेटेड इन द सायटोप्लाझम. कुठं असतात जीन्स लोकेटेड? दे आर लोकेटेड इन द सायटोप्लाझम, अँड दिस टाइप ऑफ इनहेरिटन्स इट इज कॉल्ड एज सायटोप्लाझमिक इनहेरिटन्स. इट इज कॉल्ड एज सायटोप्लाझमिक इनहेरिटन्स. आणि ह्यालाच काय म्हणतो आपण? एक्स्ट्रा न्यूक्लियर इनहेरिटन्स और द एक्स्ट्रा न्यूक्लियर जीन्सचा ट्रान्सफर और सायटोप्लाझमिक जीन्स. आता ते कुठं असतात? दे आर प्रेझेंट इन द मायटोकॉन्ड्रिया इन द क्लोरोप्लास्ट. Mitochondria, it will be mostly in the animals, and
क्लोरोप्लास्ट इट विल बी इन द प्लांट्स ओनली, कारण का क्लोरोप्लास्ट हे फक्त प्लांट्स मध्ये असतं, ग्रीन प्लांट्स, इजंट इट. आणि म्हणूनच ह्याला काय म्हटलं गेलंय, इट इज अ नॉन मेंडेलियन इनहेरिटन्स. बिकॉज जे काही मेंडलचे जे काही लॉज आहेत ते लॉजला कोण फॉलो करत नाही, दिस पर्टिक्युलरली सायटोप्लाझमिक इनहेरिटन्स, इट इज नॉट फॉलोइंग दॅट पर्टिक्युलरली मेंडल्स लॉज वी कॅन से. सो म्हणून ह्याला नॉन मेंडेलियन इनहेरिटन्स पण म्हणतो, किंवा बेसिकली आपण म्हणूया की एक्सटेन्शन ऑफ द मेंडल्स लॉज म्हणूया. जे काही एक्सेप्शन्स होते मेंडलच्या लॉजला त्यातला एक एक्सेप्शन म्हणजे सायटोप्लाझमिक इनहेरिटन्स. आता हे समजून घेण्यासाठी आपण एखादा एक्झाम्पल बघूया. We will see here this inheritance of plastids in Mirabilis jalpa. So it is the Mirabilis jalpa is a basically the plant. आता हा जो प्लांट असतो ह्या प्लांट मध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे काय असतात, कलर्ड लीव्स असतात. काय असतात, कलर्ड लीव्स वेगवेगळ्या पद्धतीचे असतात. ह्याच्यामध्ये एक आपण म्हणूया की ग्रीन कलरचा एक असतो व्हाईट कलरचा आणि एक असतो व्हेरिगेटेडचा. व्हेरिगेटेड म्हणजे काय, इट विल बी हॅव्हिंग बोथ द कॉम्बिनेशन ग्रीन आणि व्हाईट पॅचेस त्याच्यामध्ये असणार आहेत. तर अशा तीन वेगवेगळ्या पद्धतीचे काय असणार आहेत त्याच्यामध्ये प्लांट टाइप्स असणार आहेत. नाउ अकॉर्डिंग टू दिस कॉन्सेप्ट ह्याच्यामध्ये आपण काय बघतोय की क्रॉसेस बिटवीन द 3 लीफ कलर्स. आता 3 लीफ कलर कोणते होते आपण बघितले होते, ग्रीन, व्हाईट आणि व्हेरिगेटेड. आता ग्रीन ह्याच्यामध्ये बघूया आपण की ग्रीन हा काय फिमेल आहे. सो द ब्रांच वरती जे काही तुमच्या फिमेल प्लांट वरती जे काही ब्रांचेस आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काय मिळतात, ग्रीन प्लांट्स मिळाल, ग्रीन लीव्स मिळायला लागतात, सॉरी ह्याच्यामध्ये आपल्याला ग्रीन लीव्स मिळतात. आता ते ग्रीन लीव्स आहेत तर ह्याच्यामध्ये काय होतंय, जर काय त्या ग्रीन लीव्स हे जर काय ब्रांचेस आहेत आणि ह्याच्यामध्ये ग्रीन लीव्स मिळतात, ह्याच्यामध्ये जर काय तुमचं काय झालं, पॉलिनेशन झालं, म्हणजे ह्याच्यावरती जे काही फ्लावर्स येतील त्याच्यामध्ये जर काय पॉलिनेशन झालं तर त्या पॉलिनेशन मधून जे काय ऑफस्प्रिंग मिळणार आहे त्या ऑफस्प्रिंगला सगळेच्या सगळे काय असतील, ग्रीन कलर्ड प्लांट्स असणार आहेत किंवा ग्रीन कलर्ड लीव्स असणार आहेत बेसिकली. नाउ सी व्हॉट वी आर टॉकिंग अबाउट, ग्रीन फिमेल आहे म्हणजे द फिमेल प्लांट इट विल हॅव्हिंग द ग्रीन कलर लीव्स. आता जर काय ह्याचं पॉलिनेशन कुठल्या मेल बरोबर झालं, पण ते मेल कुठला आहे, इट कॅन बी ग्रीन, इट कॅन बी व्हाईट, इट कॅन बी व्हेरिगेटेड. म्हणजे मेल प्लांटचा कोणताही लीव्हचा कलर असू द्या, याच्यामध्ये ग्रीन असू द्या, व्हाईट असू द्या किंवा व्हेरिगेटेड असू द्या, तरी सुद्धा तुम्हाला काय मिळतं याच्यामध्ये, जे काही लीव्हचं एक्सप्रेशन आहे F1 मध्ये किंवा ऑफस्प्रिंग मध्ये, यू आर गेटिंग द ग्रीन ग्रीन ग्रीन, तिन्ही पण मिळते. आता ह्याचं कारण काय, कारण का कलर ऑफ द ग्रीन इज डिटरमाइंड बाय whom, it is determined by the genes which are present in the chloroplast of the basically the cell we can say. सेल मध्ये जे काही क्लोरोप्लास्ट आहे त्याच्यामध्ये जे काही जीन्स आहेत ते कोणाला गव्हर्न करते, द कलर ऑफ द लीव्स. कारण का ग्रीन कलर येतो प्लांटला कशामुळे, क्लोरोफिल, आणि क्लोरोफिल कशामध्ये असतो, क्लोरोप्लास्ट मध्ये, आणि क्लोरोप्लास्ट मध्ये ते जीन्स असतात म्हणून बेसिकली आपल्याला काय मिळतात, हे ग्रीन कलर लीव्स मिळतात. म्हणजे लीव्हचा कलर त्या पद्धतीचा असतो. म्हणजे ह्याचा अर्थ काय की जे काय तुमचे जीन्स इनहेरिट व्हायला लागल्यात कशामध्ये, ऑफस्प्रिंग मध्ये, दो जीन्स आर कमिंग फ्रॉम वेअर, क्लोरोप्लास्ट, आणि क्लोरोप्लास्ट ऑफस्प्रिंग मध्ये कुठून येतो, तुमच्या मदर कडून. सो बिकॉज ऑफ दॅट ग्रीन लीव्स असणारा जर काय मदर असेल, मदर प्लांट असेल, तर तो कोणाबरोबरही क्रॉस होऊ द्या, तुमचा कलर कोणता मिळणार आहे तुम्हाला, इट विल बी ऑलवेज इट विल बी द ग्रीन ओनली. गेटिंग द पॉइंट. जर काय तुम्ही ह्याच्यामध्ये आता कलर जर चेंज केला, जर समजा आता फिमेल तुम्ही प्लांट घेतला आणि त्या फिमेल प्लांट मध्ये जर समजा तुम्हाला लीव्सचे कलर कोणते आहेत, इट इज द व्हाईट कलर. आता फिमेल प्लांटचे जे काही लीव्स आहेत त्यांचा कलर कोणता आहे, इट इज द व्हाईट. आता जर समजा मेल प्लांट जो घेताय तुम्ही, ज्याच्यातून आपल्याला पोलन्स मिळत आहेत, त्या मेल प्लांटचा कोणताही कलर असू द्या, इट मे ग्रीन, इट मे बी व्हाईट, इट मे बी व्हेरिगेटेड. तर ह्याचा अर्थ काय होणार आहे, आता तुम्हाला जे काय तुम्हाला लीव्स मिळणार आहेत, इट विल बी ऑलवेज इट विल बी व्हाईट. कारण का व्हाईट कलर लीव्सचा डिटरमाइन कोण करणार आहे, इट विल बी डिटरमाइंड बाय द जीन्स विच आर प्रेझेंट इन द क्लोरोप्लास्ट, इट विल बी इन द क्लोरोप्लास्ट. म्हणून बेसिकली व्हॉट एव्हर द कलर यू आर गेटिंग, व्हाईट व्हाईट व्हाईट, इट विल बी व्हाईट व्हाईट व्हाईट. पण आता थर्ड एक्झाम्पल बघूया याच्यामध्ये. थर्ड एक्झाम्पल, आता जो काय तुम्ही प्लांट घ्यायला लागलाय, कोणता प्लांट, फिमेल प्लांट, आता ह्याच्यामध्ये कलर कोणता असणार आहे, व्हेरिगेटेड. व्हेरिगेटेड म्हणजे काय असणार आहे, बेसिकली ह्याच्यामध्ये तुम्हाला ग्रीन कलर पण असणार आहे, व्हाईट कलर पण असणार आहे, ह्याचं कॉम्बिनेशन असणार आहे, लक्षात ठेवा. आणि जर काय तुम्हाला कॉम्बिनेशन मिळते कशाचं, व्हाईटचं आणि ग्रीनचं, आणि जर तुम्हाला जर काय मेल पॅरेंट घेतला, इट मे बी ग्रीन, इट मे बी व्हाईट, और इट मे बी व्हेरिगेटेड.
तर तुम्हाला कोणत्या कलरचे लिव्स मिळणार आहेत ऑफस्प्रिंग मध्ये? ग्रीन कलर, व्हाईट कलर अँड व्हेरिगेटेड इन व्हेरियस रेशोज इन इच क्रॉप. म्हणजे तुम्हाला तिन्ही पद्धतीचे काय मिळणार आहेत? कलर्ड लिव्स म्हणूया आपण, ते तुम्हाला तिन्ही पद्धतीचे मिळणार आहेत. म्हणजे आता ह्याच्यावरनं आपल्याला काय इन्फर करता येतं? नाव सायटोप्लाझमिक इनहेरिटन्स इज नथिंग बट दिस इज द इनहेरिटन्स in the plants which are governed by the genes which are located in your cytoplasm, and the cytoplasm it is been derived from the mother completely we can say. आणि म्हणून तुमचा ह्या जो काही इनहेरिटन्स आहे ह्याला काय म्हणतो आपण? मॅटर्नल इफेक्ट पण म्हणतो, कारण का मदर कडून सगळे जीन इनहेरिट झालेले आहेत ते पण त्याच्या सायटोप्लाझम मधून. अंडरस्टँडिंग? सो दिस इज अ स्मॉल कॉन्सेप्ट ऑफ द सायटोप्लाझमिक इनहेरिटन्स. ओके, एनी काही डाऊट्स असतील तुम्हाला कॉन्सेप्ट बद्दल किंवा तुम्हाला ऍग्री ऑप्शनल बद्दल बोलायचं असेल, फॉरेस्ट्रीला जे काही आपले ऑप्शनल्स आहेत त्याच्याबद्दल जर काय बोलायचं असेल तर नक्कीच तुम्ही आम्हाला मेसेज करा. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही मेसेज करू शकता, क्वेश्चन्स विचारू शकता. विल गेट बॅक टू यू. ओके, थँक्यू.